अनुश्री माने आणि संस्कृती यांच्यामध्ये टास्क दरम्यान काय झाले? रुचिता जामदार तिच्या इंटरव्ह्यू मध्ये काय काय बोलली? खरं बोलली की खोटं बोलली, नक्की आहे काय? आणि प्राजक्ता शुक्रे एक्सपोज झालीये का? सगळ्यावरती बोलूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर येऊया रुचिता जामदारवरती. रुचिता जामदार तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगत आहे की बिग बॉस कडून तिला विलन दाखवण्यात आले. ती तशी अजिबात नाहीये. तिने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बिग बॉसच्या घरात केलेल्या आहेत. पण एडिटर्सने, मेकर्सने सगळं कट करून फक्त तिला विलन आपल्या पुढे दाखवले. दुसरी गोष्ट, भाऊच्या धक्क्यावर तिला अजिबात बोलून दिलं नाही. एक विषय म्हणजे जेव्हा ती तन्वीला खरकटी बोलली होती, तेव्हाचा जो कॉन्टेक्स्ट असा होता की तन्वी सिगरेट पिऊन आली होती आणि रुचिताला धूर सहन होत नाही असं ती म्हणते. आता विशाल पण पेतोय, विशालचा धूर सहन होतोय, तन्वीचा सहन झाला नाही म्हणून ती तन्वीला खरकट बोलली. आणि ही सेम गोष्ट तिने भाऊच्या धक्क्यावरती भाऊला एक्सप्लेन केली, जेव्हा भाऊने विचारलं तू खरकटी का बोलली वगैरे. पण ते सगळं कट केलंय, ते पण आपल्याला दिसलं नाही. आणि तिसरं म्हणजे ती विशाल तिच्या प्रेमाबद्दल बोलली. ती फक्त बोलली आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, मला तो आवडतो ऍज अ फ्रेंड, आमच्यामध्ये प्रेम वगैरे असं काही नाहीये, असं पण तिने सांगितलेलं आहे. आता आता किती खरं किती खोटं हे तुम्ही ठरवा, मला काहीच बोलायचं नाहीये. दुसरा विषय आला अनुश्री आणि संस्कृतीमध्ये. तर झाले असं की अनुश्रीला तिच्या आईची खूप जास्त आठवण येत आहे, कारण 55 दिवस आईशिवाय राहणं शक्य नाही यार. माझं सुद्धा, मी सकाळी उठलो की मला पहिलं मम्मी पाहिजे, मम्मी कुठे, मी शोधत असतो घरामध्ये. तर अनुश्रीचं होऊ शकतं यार, 55 दिवस झाले. आणि संस्कृतीचा विषय असा झालाय की संस्कृती आता नॉमिनेशनला घाबरली, कारण मागच्या आठवड्यात आल्या आल्या नॉमिनेशन झाली, त्याच्यामध्ये पण डेंजर झोन मध्ये होती. त्यामुळे ती घाबरली, तिला नॉमिनेशन नकोय. पत्र वगैरे तिला काही पडलं नाही त्या गोष्टीचं, कारण आठवड्यात झालाय ना येऊन. पण अनुश्रीला खूप जास्त पडलेले आहे. अनुश्री नॉमिनेशनला घाबरत नाही, पण त्याला पत्र पाहिजे. पण बिग बॉसने टास्क असा ठेवला की काय सांगू. त्याच्यामुळे अनुश्री खूप रडत होती, विनवण्या करत होती. तेवढ्यात ती पोस्टमॅनची ती सायकलची घंटी वाजली आणि संस्कृतीने बजर दाबला. अनुश्री पार आरडायला लागली, रडायला लागली, हातपाय आपटायला लागली, काय काय करायला लागली तुम्हाला दिसणच आज. पण जे झाले ते चुकीचं आहे की बरोबर हे तुम्ही सांगा. कारण काही लोक म्हणतात की अनुश्रीला पत्र वाचायला द्यायला पाहिजे होतं, संस्कृतीने हे चुकीचं केलं. बाकी म्हणतात यार तू गेम आहे, संस्कृतीला नॉमिनेट नव्हतं व्हायचं, ती गेम खेळली, संपला विषय. त्याला पण वाईट वाटतंय त्या गोष्टीचं, पण काय करणार आता, ऑप्शन नाहीये काही. आणि तिसरा विषय आला प्राजक्ता शुक्रेचा. तिची एवढी डबल ढोली की आम्ही सागर काढल्यानंतर तिलाच पाहिले यार. आणि सुरुवातीला ती बोलली सागर तू बजर दाब, तू बजर दाब, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं होऊ दे मॅनेज, तुला तुझ्या मुलीचं पत्र आले. नंतर बोलली नाही नाही मला वाजवायचंय, कारण माझ्या आईचं पत्र आले, मला आई महत्वाची. सागर बोलतोय ठीक आहे तू वाजव, काय प्रॉब्लेम नाही. ऍट एंड मोमेंटला सागर बोलला मी बजर वाजवतो. तसं पण मी लास्ट टाइम डेंजर झोन मध्ये होतो. प्राजक्ता नको ना प्लीज, मला वाजू दे ना यार, मला आईचं पत्र आलं. अरे आधी बोलली सागरला वाजवू दे, आता तो स्वतःसाठी स्टँड घेतोय, तर नाही नाही द्यायचं. आणि तिने हात ठेवला, सागरने दाबलं. त्या संचालकांनी सागरकडे निर्णय दिला. तर तू रडते का? आणि तू संचालकांना बोल ना, तू आरबीला का बोलतोय? अरे तू सागरसाठी खुश आहेस ना, मग तू आरबीला बोलायचा संबंध काय? तू खुश राहा ना, पण चिडायचा काय विषय? अरे यार माणसाने ना म्हणजे गोड बोलून एखाद्याची एवढी नाही मारू रे, खरंच बेकार करते ती. आणि ती एक्सपोज झाली आता ह्या आठवड्यात, तर 100% एक्सपोज झाली, अजून पण होईल. दिसेल हळूहळू आपल्याला एक एक गोष्ट, कारण बिग बॉसचे मेकर्स दाखवतील ना आता प्राजक्ता शुक्रे कशी एक्सपोज होती गेलेली, आणि तिला बाहेर काढतील. मग हा सगळा आजच्या एपिसोड मध्ये झालाय. आणि तुम्हाला अजून पण समजलं नसेल ना की रुचिता जामदारला घराबाहेर का काढले, मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. हा व्हिडिओ नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा.